राजूर संघाच्या ई शाखेमध्ये या बौद्धिक वर्गात आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। काल आपण या बौद्धिक वर्गाची सुरुवात केली आणि कालचा आपला विषय होता भगवद्गीता का वाचावी। त्यातल्या का वाचावी या भागावर मी थोडंसं विवेचन केलेलं आहे। वाचणे का आवश्यक आहे, वाचाल तर वाचाल हा मंत्र कशासाठी महत्त्वाचा आहे आणि वाचन प्रेरणा ही आपल्याला कशी मिळते, वाचनाचे फायदे आणि नेमकं काय वाचावं या संबंधानं आपण काल चर्चा केली। आज आपण हा भाग पुढे नेत आहोत आणि मूळ विषयाकडे वळत आहोत। भगवद्गीता हा मूळ विषय आहे आणि भगवद्गीता वाचनामुळं आपल्याला नेमकं काय फायदे होतात याचं विवेचन आज आपण करतो आहोत। काल आपण सांगितलं होतं की भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे, एकमेव ग्रंथ आहे की ज्याची जयंती होते। मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवशी श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली म्हणून तो दिवस जयंती दिवस म्हणून पाळला जातो आणि पूर्ण जगभर या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते। आणि याला दुसरं नाव गीतोपनिषद असं आहे। उपनिषद ही आपल्या हिंदू धर्माची जी ग्रंथमाला आहे ती वेगवेगळ्या एकांतस्थळी लिहिल्या गेलेली आहे, परंतु भगवद्गीता हा ग्रंथ, भगवद्गीता जी श्रीकृष्णाने सांगितली समरभूमीवर, युद्धभूमीवर, कुरुक्षेत्रावर सांगितली आणि भगवद्गीता ही सर्व वेदांचं सार आहे। वेदाहूनही श्रेष्ठ आहे। जशी साय दुधापेक्षा श्रेष्ठ असते तसं वेदाहून श्रेष्ठ असणारं हे भगवद्गीतेचं विवेचन आहे। वेद भगवंतांच्या हुंकारातून किंवा श्वासातून आलेले आहेत आणि भगवद्गीता ही मुखातून आलेली आहे, म्हणून भगवद्गीता श्रेष्ठ आहे। भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी। जो ज्ञानेश्वरी किंवा गीता ही भाव ठेवून वाचतो, श्रद्धा ठेवून वाचतो, तेव्हा त्याच्यावर देव कृपा करत असतो। स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी। अर्जुनांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वमुखानी भगवंतांनी दिलेली आहेत। तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भयकळी काळाचे नाही तया। अशी भगवद्गीता वाचणाऱ्याला कळी काळाचं म्हणजे मृत्यू भयसुद्धा राहत नाही। मृत्यू तर प्रत्येकाला असतो, पण मृत्यूचं भय असतं आणि हे भय घालवायचं असेल तर ज्ञानेश्वरी अथवा गीता याचा अभ्यास केला पाहिजे। ज्ञानेश्वरी अथवा भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये बांधवलं पाहिजे। एका जनार्दनी असं एकनाथ महाराज सांगतात, जनार्दन स्वामींचे शिष्य, की आपण जर भाव ठेवून ही ज्ञानेश्वरी वाचली किंवा गीता वाचली तर आपल्याला मृत्यूभय राहत नाही किंवा जीवनामध्ये जगण्याची कला प्राप्त होते। संशय सांडोनी, संशय सोडून द्या आणि या ज्ञानेश्वरीवर दृढ भक्ती करा, असं आपल्याला एकनाथ महाराज सांगतात। ही भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी जी आहे ती गेय आहे। गेयचा अर्थ ती गुणगुणता येते, गाता येते, स्वरात म्हणता येते, काव्यात्म आहे। म्हणून गुणगुणणे हा जो काव्यप्रकार आहे तो आतून असतो आणि ओरडणे, किंचाळणे, नाचणे हे जे प्रकार असतात ते बाहेरून असतात। हे बाह्य क्रिया आहेत आणि गुणगुणणे ही क्रिया मात्र आतून येत असते। म्हणून भगवद्गीता जेव्हा आपण गुणगुणतो, भगवद्गीतेचे श्लोक जेव्हा आपण मनातल्या मनात गुणगुणत असतो किंवा हळू आवाजात गुणगुणत असतो, तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपल्या मुखातून बाहेर पडताना आपल्या शरीरावर, आपल्या मनावर त्याचे परिणाम करत असतात। म्हणून भगवद्गीता ही भगवंताच्या मुखातून, म्हणून तिला भगवद्गीता म्हटलेलं आहे आणि गाता येते म्हणून तिला गीता असं म्हटलेलं आहे। ख्रिस्त जन्मापूर्वी
ही अनेक शतके भगवद्गीता सांगितली गेलेली आहे. ख्रिस्तजन्म हा आपल्या इसवी सनाच्या काही शतकं अगोदरचा आहे, परंतु त्याच्या अनेक शतके अगोदर 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर भगवंतांनी ही भगवद्गीता सांगितलेली आहे. ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे, अनेक गीता असतील परंतु भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की भगवद्गीता ही अध्यात्म आणि कर्म या दोन्हींना एकत्र जोडते. म्हणजे कर्म करत असताना आध्यात्मिक जीवन कसं जगायचं, कर्म करत असताना भक्तिमय कर्म कसं करायचं हे शिकवत असताना आपल्या कर्मातूनच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आपल्या कर्मातूनच आपल्याला भक्ती प्राप्त होते, आपल्या कर्मातूनच आपल्याला ईश्वर प्राप्त होतो. हे या ग्रंथामध्ये भगवंतांनी समजावून सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत असा समज होता की गीता किंवा हे वेद उपनिषद हे जे आहेत हे ठराविक लोकांनी फक्त कुठेतरी गुहेमध्ये बसून गूढ ठिकाणी त्यांनी अभ्यास करावा, ही सामान्यासाठी नाही, अशा पद्धतीचा समज आपल्याला अनेक वर्ष होता. परंतु हा समज संतांनी दूर केला. ज्ञानेश्वरांसारख्यांनी त्याच्यावर टीका लिहिली आणि ती टीका सर्वत्र केली आणि म्हणून भगवद्गीता ही काही विशिष्ट लोकांसाठी अशी नाही आहे किंवा विशिष्ट जातीसाठी नाही आहे, विशिष्ट वयासाठी नाही आहे, विशिष्ट कर्म करणाऱ्या लोकांच्यासाठी नाही आहे, विशिष्ट धर्मासाठी नाही आहे. कोणत्याही धर्माचे, कोणतीही कर्म करणारी, कोणत्याही वयाची, कोणत्याही लिंगाची, स्त्रीलिंग पुल्लिंग याचासुद्धा भेद याच्यामध्ये नाही आहे आणि कोणत्याही जातीची कोणतीही व्यक्ती या ग्रंथाचा अभ्यास करू शकते. हा सर्वांसाठी खुला असलेला आणि सर्वांसाठी मार्ग दाखवणारा असा हा अजोड ग्रंथ आहे. हा नित्य नूतन आहे, हा नवीन, रोज वेगळा अर्थ, तुम्ही आज वाचलेल्या ओळीचा अर्थ तुम्हाला उद्या आणखी वेगळ्या प्रकारे उलगडता येईल. नित्य नूतन असा हा ग्रंथ आहे. म्हणजे रोज याचा, जसं एखाद्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा फुलं रोज नवीन यावीत तशा पद्धतीची नवीन अर्थ आपल्याला याच्यातून लागतात. आणि हा सर्वांनी काय होतं की गीता किंवा अध्यात्म हा फक्त म्हाताऱ्या माणसांचा हा उद्योग आहे असं वाटायला लागतं, पण असं नाही आहे. ती जेवढ्या लहानपणापासून आपण वाचू तेवढं आपलं जीवन किंवा म्हातारपण हे अत्यंत सुखाचं जाईल. मृत्यू हा सुद्धा सुखाचा होईल. म्हणून मृत्यू हा सुखाचा नसतो, परंतु तो सुखाचा व्हायचा असेल तर आपल्याला गीता वाचावी लागते. म्हणून गीतेच्या ज्ञानातून आपण स्वतःला सुखी जीवन आणि सुखी मृत्यू घडवायचा असेल तर आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. भगवद्गीता ही रविवारी सांगितली गेलेली आहे. ती मार्गशीर्ष शुक्ल एकादशीच्या दिवशी सांगितली गेलेली आहे. श्रीकृष्णांच्या मुखातून सांगितलेली आहे आणि ती 45 मिनिटामध्ये दोन्हीकडचं सैन्य एकमेकासमोर युद्धासाठी उभं असताना अर्जुनाला फक्त 45 मिनिटामध्ये ही सांगितली गेली आणि कुरुक्षेत्रावर सांगितली गेली. आणि महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये या भगवद्गीतेचा उल्लेख येतो. याच्यामध्ये 700 श्लोक आहेत आणि 18 या संख्येला या भगवद्गीतेच्या संदर्भात जास्त महत्त्व आहे, कारण याचे 18 अध्याय किंवा 18 पर्व आहेत. याच्यामध्ये जे श्लोक येतात त्यातले 574 श्लोक हे भगवंत श्रीकृष्णांनी स्वतःच्या मुखातून सांगितलेले आहेत, जे अर्जुनांच्या प्रश्नाची उत्तरं आहेत. काही विचारलेले प्रश्न आहेत आणि काही माहिती किंवा काही ज्ञान हे आपणा सर्वांच्यासाठी, अर्जुनासाठी हितकारक असलेलं ज्ञान हे भगवान श्रीकृष्णांनी याच्यातून सांगितलेलं आहे. 40 श्लोक हे संजयाच्या मुखातून आलेले आहेत आणि फक्त 1 श्लोक हा धृतराष्ट्रांच्या मुखातून आलेला आहे. धृतराष्ट्रांनी फक्त एकच प्रश्न विचारला आहे, माझे आणि पांडवांचे पुत्र संजयाला, की तिथं युद्धभूमीवर काय करतात. आणि तिथून पुढे या भगवद्गीतेची सुरुवात झालेली आहे. संजयांनी वेळोवेळी त्यांना माहिती देत असताना श्रीकृष्णांचं, अर्जुनांचं युद्धाचं वर्णन करताना त्याचे काही श्लोक त्यात आलेले आहेत. अर्जुनांनी विचारलेल्या शंका, प्रश्न याचे श्लोक त्याच्यात आलेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांनी 574 श्लोकांच्या मधून आपल्याला हे ज्ञानामृत पाजलेलं आहे. ही परिस्थिती केव्हा निर्माण झाली, जेव्हा कुरुक्षेत्रावर दोन्हीकडची सैन्य एकमेकासमोर उभं राहील. का उभं राहिली? हा दुर्योधनाचा हट्ट होता. दुर्योधनाने कपटाने वेळोवेळी पांडवांना चित करण्याचा, नष्ट करण्याचा, नाहीसं करण्याचा, मात देण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासून अगदी भीमाला विष पाजण्यापासून किंवा लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळून मारण्यापासून, द्रौपदीचं वस्त्रहरण किंवा जो याचा
खेळ आहे हा खेळ मांडून त्यांना उद्युक्त करून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना बोलवलं, द्यूत खेळायला लावलं आणि या द्यूतामध्ये कप्तानी शकुनी मामाचा शकुनी मामांना सोबत घेऊन त्यांचा पराभव केला, त्यांचा पराजय केला. हे कळत असतानासुद्धा पांडवांनी पुन्हा पुन्हा द्यूत खेळला. त्यामध्ये द्रुपदी वस्त्रहरणासारखा विचित्र प्रसंग घडला आणि त्यातून 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा पांडवांनी भोगली. ही शिक्षा भोगून आल्यानंतर न्यायाने त्यांनी आपलं राज्य मागितलं. त्यासाठी दोन्हीकडचे दूत एकमेकासमोर गेले. दोन्हीकडून सैन्यांची जमवाजमव झाली. श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले. त्यांनी तिथे विराट रूप दर्शन दाखवलं आणि 5 गावांची मागणी केली. पण दुर्योधनाने या चमत्काराला किंवा श्रीकृष्णाच्या देवत्वाला मान्य न करता त्यांना एक मायावी समजून त्यांची अवहेलना केली, त्यांचा अपमान केला आणि त्यांना परत पाठवलं. म्हणून हे युद्ध छेडलं गेलं. दोन्हीकडची जी सैन्यसंख्या आहे ती सैन्यसंख्यासुद्धा 18 अक्षोहिणी अशी आहे. आणि या दुर्योधनाच्या हट्टापोटी एका सुईच्या आग्रावर बसणार नाही, एवढीसुद्धा मी जमीन तुम्हाला देणार नाही, एवढंसुद्धा राज्य मी तुम्हाला देणार नाही, असं श्रीकृष्णांना त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळी दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर आले. भाऊ एकमेकांच्या समोर आले आणि लढाईसाठी शस्त्रसज्ज झाले. आणि दोन्हीकडून सैन्य समोरासमोर आल्यानंतर श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूनी आणि श्रीकृष्णांची नारायणी सेना ही कौरवांच्या बाजूनी लढत असताना अचानक अर्जुनाला एक मोह झाला. हा मोह असा होता की त्यांनी श्रीकृष्णांना आपला रथ हा कौरव सैनिकांच्या समोर नेऊन उभं करण्यास सांगितला. आणि त्यांनी पाहिलं की समोर आपले पितामह आहेत, भीष्म आहेत, त्यानंतर कृपाचार्य आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, आपले 100 कौरव भाऊ आहेत आणि आपले शल्यासारखे मामा आहेत. हे सगळे आपलेच नातेवाईक जेव्हा आपल्या समोर आलेले आहेत आणि तो शूर होता, वीर होता, त्याला खात्री होती की हे माझ्या हाताने मरणार आहे, परंतु यांच्या मृत्यूचं भय त्याला वाटायला लागलं. आणि मग त्याचा गांडीव धनुष्य गळून पडायला लागला, तो थरथर कापायला लागला आणि मला युद्ध करायचं नाही अशी भूमिका त्याने घेतली. मी संन्यास घेईन अशी भूमिका घेतली. आणि श्रीकृष्णांना तो तत्त्वज्ञान शिकवायला लागला की यातून खूप नुकसान होईल, मला हे रक्तरंजित असलेलं सिंहासन नको आहे, मला हे राज्य नको आहे, मी वनात जाऊन तपश्चर्या करीन परंतु असं युद्ध खेळणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली. पण खरं क्षत्रियाचं कर्तव्य हे लढणं आहे, न्यायासाठी लढणं हे क्षत्रियत्व आहे. आणि याची जाणीव करून देण्यासाठी त्याला त्याच्या कर्माला उद्युक्त करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णांनी त्याला ही भगवद्गीता या प्रसंगी सांगितलेली आहे, युद्धभूमीवर सांगितलेली आहे. ही भीष्म पर्वात येणारी गीता ही महाभारतामध्ये मध्यभागी आहे. मध्यभागी याच्यासाठी म्हणतोय मी की जी गोष्ट मध्यभागी असते ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि तीच सर्वांच्यावर परिणाम करत असते. आपण जेव्हा खोलीमध्ये उजेड करतो त्यावेळेस तो मध्यभागी करतो. मध्यभागी केलं म्हणजे सगळीकडे त्याचा उजेड पसरतो. असं गीतेचा ज्ञानप्रकाश हा पूर्ण महाभारतावर पसरलेला आहे. म्हणून गीता ही मध्यभागी आणि महत्त्वाची आहे. याच्यामध्ये आता ज्या अर्जुनाला हा मोह झालेला आहे, हा मोह कशा प्रकारचा असतो की जेव्हा आपण कर्तव्यापासून दूर जायला लागतो, जेव्हा आपल्याला कर्तव्य करावं वाटत नाही किंवा कर्म हे आपण विसरून जातो, त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होत असते. एखादा वर आहे किंवा लग्नाचा मुलगा आहे आणि त्याचं लग्न ठरलेलं आहे, दोन्हीकडची वराडी मंडळी आलेली आहेत, नवरी आलेली आहे, सगळ्या बँड सनई सगळं वाजतं आहे. आणि अशा वेळेला अचानक जर एखाद्या नवरदेवानी म्हटलं की मला लग्न करायचं नाही, तर त्यावेळेस जी वरपित्याची परिस्थिती होते तशा प्रकारची परिस्थिती इथे श्रीकृष्णाची झालेली आहे. श्रीकृष्ण हे सखा आहेत, सारथी आहेत, मित्र आहेत, भाऊ आहेत, परंतु या ठिकाणी ते पित्याच्या भूमिकेत आहेत. आणि त्यांना अशा वेळी आपल्या मुलाला जसं वरपिता मुलाला लग्नासाठी तयार करतो तसं लग्नाला तयार करण्याची जबाबदारी, युद्धाला अर्जुनाला तयार करण्याची जबाबदारी श्रीकृष्णावरून पडलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्यासाठी ही भगवद्गीता सांगतात. एखादा न्यायाधीश असेल, हा न्यायाधीश खूप कर्तव्यनिष्ठ आहे. अनेकांना त्यांनी फाशीच्या शिक्षा सुनावलेल्या आहेत, अनेकांना त्यांनी जन्मठेप सुनावलेल्या आहेत, अनेकांना त्यांनी अनेक प्रकारच्या शिक्षा आपल्या आयुष्यामध्ये सुनावलेल्या आहेत. परंतु कधीकधी अशी परिस्थिती येते
काय होतं की एक माणूस येतो, वृद्ध माणूस आहे आणि त्याला खूप मार लागलेला आहे, त्याला कोणीतरी आपल्या वाहनाने, कारनी, मोटरसायकलनी धडक दिलेली आहे आणि हा खटला जेव्हा न्यायाधीशांच्या समोर उभं राहतो त्यावेळी त्यांच्या मनामध्ये खूप असतं की अशा वृद्ध माणसाला त्रास देणाऱ्याला आत्तापर्यंत त्यांनी ज्यांना अशा शिक्षा सुनावलेल्या आहेत त्या शिक्षा त्यांना आता ही शिक्षा देत असताना त्यांचे हात थरथरायला लागतात, त्यांचे ओठ कापायला लागतात आणि त्यांना असं वाटायला लागतं की अशी शिक्षा होऊ नये. मग ते त्या जे आरोप करणारी व्यक्ती आहे त्याला दोष द्यायला लागतात, तू पाहून चालत नाहीस, रस्त्याच्यामधून चालतोस वगैरे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडत जातात. आणि हा मोह न्यायाधीशाला आपल्या कर्तव्यापासून दूर न्यायला लागतो. तसं अर्जुनाला मोह हा कर्तव्यापासून दूर न्यायला लागतो आणि म्हणून मोहग्रस्त अर्जुनाला, दुबळ्या अर्जुनाला उभं करण्यासाठी, त्याला कर्मनिष्ठ करण्यासाठी म्हणून ही भगवद्गीता सांगितलेली आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये 18 पर्व असं महाभारत आहे, त्यामध्ये 18 अक्षयहिनी सैन्य आहे. 18 दिवस हे युद्ध चाललेलं आहे आणि यामध्ये जे सैन्य आहे ते 11 अक्षयहिनी हे कौरवांचं सैन्य आहे आणि 7 अक्षयहिनी हे पांडवांचं सैन्य आहे. असा भेद का? दोन्हीकडं 9-9च होतं, परंतु शल्याला फसवून दुर्योधनांनी त्यांचं सैन्य 1 अक्षयहिनी सैन्य त्यांनी नेलं होतं आणि श्रीकृष्णाला पांडवांनी मागितल्यामुळे, अर्जुनांनी मागितल्यामुळे श्रीकृष्णांनी आपली नारायणी सेना 1 अक्षयहिनी त्यांच्याकडे दिली होती, म्हणून हा भेद निर्माण झाला होता. आणि या भेदामध्ये एकीकडे 7 आणि एकीकडे 11 असं सैन्य होतं. तरी पण हा जो भेद असला तरीही पांडव सेना ही बद्ध होती आणि कौरव सेना ही श्रीकृष्णाच्याच बाजूने होती मनातून. म्हणजे अशी कौरवांशी बद्ध नसलेली सेना संख्येनं जास्त असून सुद्धा बद्ध नव्हती. आणि जी सेना होती ती सेना ही न्यायाच्या बाजूने त्यातली काही असल्यामुळे कौरवांची बाजू ही थोडीशी कच्ची होती, सैन्य जास्त असून सुद्धा. आणि श्रीकृष्ण स्वतः भगवंत अर्जुनाच्या बाजूने असल्यामुळे, म्हणजे सैनिक आपल्या पाठीशी किती आहेत ह्याला महत्त्व नाही आहे, तर न्याय किंवा दैव किंवा देव हा कुणाच्या पाठीशी आहे याला जास्त महत्त्व आहे. आणि असं युद्ध तिथे खेळलं जात होतं. हे निष्ठावान सैन्य आणि निष्ठारहित सैन्य या दोन्हींची लढाई असल्यामुळे याच्यामध्ये कौरवांचा पराभव हा निश्चित होता आणि पांडवांचा विजय हा निश्चित होता. कारण भगवान श्रीकृष्ण हे शस्त्र हाती न घेता सुद्धा त्यांच्या बाजूने उभे होते. आणि अक्षौहिणी ही जी संख्या आहे ही संख्या आपण नेहमीच घेत असतो, परंतु त्याचा अर्थ असा आहे की अक्षौहिणीचा अर्थ प्रत्येक एका अक्षौहिणीमध्ये 21,870 घोडे, 21,870 हत्ती, 21,870 रथ, 1,09,350 पायदळ अशी संख्या एकेका अक्षौहिणीमध्ये असते. याला 11ने गुणायचं ती कौरव सेना आणि याला 7ने गुणायचं ती पांडव सेना. म्हणजे लाखोच्या संख्येने या कुरुक्षेत्रावर सैन्य जमा झालेलं होतं. हत्ती चित्कारत होते आणि इकडून रणदुदुंभी, वेगवेगळ्या प्रकारचे शंख आणि वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये वाजत होती, वेगवेगळ्या आवाज येत होते. आणि या सगळ्या आवाजामध्ये, गोंगाटामध्ये अर्जुन हा धनुष्य टाकून बसल्यामुळे श्रीकृष्णांना ही भगवद्गीता सांगावी लागली. आणि ही भगवद्गीता ही फक्त श्रीकृष्णाच्याच उपयोगाची, अर्जुनाच्याच उपयोगाची आहे असं नाही, तर ती आपल्या सर्वांच्या उपयोगाची आहे. आपल्या सर्वांना अशी लढाई आयुष्यभर लढावीच लागते. आणि आपल्यालासुद्धा कधी कधी मोह होतो, कर्मापासून आपण दूर जातो, कधी कधी अहंकार होतो. हे जे षड्रिपू असतात ते षड्रिपू आपल्या शरीरामध्ये सातत्याने नांदत असतात आणि यांना घालून आपल्याला त्याच्यामध्ये परमात्मा आणायचा असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी ही भगवद्गीता आपल्याला आवश्यक आहे. शरीरामध्ये एक प्रकारचं युद्ध, हे शरीर म्हणजे एक प्रकारचं कुरुक्षेत्रच आहे. याच्यामध्ये युद्ध सातत्यानं चालू असतं. आपल्यामध्ये 100 अवगुण आणि 5 सद्गुण हे प्रत्येकामध्ये असतात. अशा प्रकारचे चांगले गुण आणि वाईट गुण याच्यामधली लढाई, याच्यामधलं युद्ध हे आपल्यात सातत्यानं चालू असतं. अहंकार असतो, वासना असते किंवा मोह असतो, लोभ असतो, माया असते, मत्सर असतो.
हे असे वेगवेगळे षड्रिपू आपल्यामध्ये सातत्याने नांदतात आणि काही चांगले गुण सद्गुण पण आपल्यामध्ये असतात. या सद्गुणाचा उपयोग करून आपल्याला दुर्गुणावर मात करायची असते, म्हणजे अर्जुनाचा विजय होतो आणि दुर्योधनाचा पराभव होतो आणि आपलं शरीर हे परमात्म्याला राहण्यासाठी, श्रीकृष्णाला वास करण्यासाठी आपलं शरीर हे पवित्र होत असतं. म्हणून त्या काळामध्ये जरी अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितलेली असेल तर ती आजपर्यंत 5000 वर्षानंतरही तेवढीच नित्यनूतन, तेवढीच टवटवीत, तेवढीच उपयोगाची, तेवढीच ज्ञानाची आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे परिस्थिती जरी बदलली असली तरी आपल्यातले जे गुण सद्गुण आहेत ते बदललेले नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते असतात आणि त्याचा आपल्याला जो जन्म मिळालेला आहे त्याचं सार्थक करण्यासाठी म्हणून भगवद्गीता ही आपल्याला मार्गदर्शक असते. याच्यामध्ये 18 अध्याय आहेत आणि हे 18 अध्याय स्वतंत्र विचाराचे आहेत. याच्या पहिल्या अध्यायामध्ये हे फक्त युद्धवर्णन आहे, सैन्याचा विचार आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग किंवा ज्ञानयोग आहे आणि त्याच्यापासून पुढच्या प्रत्येक अध्यायामध्ये जे विषय हे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये कर्म आहे, दैवासुर संपत्ती आहे, कर्मसन्यास आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे किंवा विराट रूप दर्शन आहे, सगुण निर्गुण आहे, विभूती योग आहे, ध्यानयोग आहे, प्रयाण किंवा आपला मृत्यू कसा असावा हे पण आहे. अशा वेगवेगळ्या साधना याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. समर्पण आहे, विभूती दर्शन आणि मोक्ष संन्यास योग, पुरुषोत्तम योग दर्शन, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक विषय हा सखोल अभ्यास करण्यासारखा आहे आणि तो जीवनात उतरवण्यासारखा आहे. आपण आता फक्त भगवद्गीता का वाचावी किंवा भगवद्गीतेचं स्वरूप काय आहे, ती कोणत्या परिस्थितीत सांगितली गेली आणि आता आपल्याला काय उपयोगाची आहे याच्याची चर्चा करतो आहोत. आपण याच्यातल्या एकेका विषयावर चर्चा करायला गेल्यानंतर आपल्याला फार मोठं ज्ञान याच्यातून प्राप्त होतं आणि हा खरंच अभ्यासाचा विषय आहे. जेव्हा आपण गीतेचा अभ्यास करतो तेव्हा दुसऱ्या कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करावा वाटत नाही. इतका गोडवा आणि इतकं ज्ञान याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की 18 ह्या संख्येला फार महत्त्व आहे, कारण 18 अक्षोहिणी सैन्य आहे, 18 महाभारताचे पर्व आहेत, 18 दिवस युद्ध चाललेलं आहे. या सगळ्या 18मध्ये आपल्या शरीराची तत्त्वसुद्धा 18 आहे. या 18चा आणि त्या 18चा संबंध कसा आहे पहा. आपल्या शरीराची तत्त्व कोणती आहेत? आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. नाक आहे, कान आहे, डोळे आहे, जीभ आहे, त्वचा आहे. आपण नाकाने गंध घेतो, कानाने श्रवण करतो, डोळ्यांनी हे जग पाहतो, जिभेनी रसस्वाद घेतो आणि त्वचेनी स्पर्शसुख घेतो. या वेगवेगळ्या अवयवांनी आपल्याला वेगवेगळ्या या पंचमहाभूताचं ज्ञान होत असतं किंवा रसांचं ज्ञान होत असतं आणि हे म्हणून यांना ज्ञानेंद्रिय असं म्हटलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आपल्याकडे आहेत. हात, पाय, मुख, हाताने, पायाने आणि आपण तोंडाने कर्म करतो आणि उपस्थ आणि पायू हे उत्सर्जनाचे जे अवयव आहेत ह्या एकूण 5 कर्मेंद्रियाचा आपलं शरीर उपयोग करतं. आणि हे जे शरीर बनलेलं आहे ते पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. सर्वप्रथम आकाश तयार झाले, आकाशात वायू तयार झाला आहे, वायूमधून तेज अग्नी तयार झाला आहे, अग्नीपासून आप पाणी तयार झाले, पाण्यापासून पृथ्वी तयार झाली आणि हे 5ही मिळून, या 5 तत्वाचं मिळून पृथ्वी बीज अंकुरलं गेलं आणि त्याच्यातून ही जीवसृष्टी निर्माण झाली, चराचर सृष्टी निर्माण झाली. म्हणून या पंचतत्वाचं हे शरीर आहे. 5 पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत असं हे असा आपला देह आहे. आणि बुद्धी, मन, चेतना, बुद्धी आहे, मन आहे, हे न दिसणारी जे आपली इंद्रिय आहेत, बुद्धी आहे, मन आहे आणि चेतना जे आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत हा देह आहे. जे चैतन्य नाही त्या देह नाही. आपण कुठलंच कार्य करू शकत नाही, कर्म करू शकत नाही किंवा कुठलंच इंद्रिय आपलं कार्य करू शकत नाही. अशी चेतना ह्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये आहे. अशी 18 तत्त्व या शरीराची आहेत. म्हणून 18 तत्वासाठी आपल्याला 18 अध्याय असलेली भगवद्गीता ही जास्त उपयोगाची आहे. या भगवद्गीतेवर अनेक टीका झालेल्या आहेत, पण सर्वात लोकप्रिय असलेली आणि चिरंतन टिकणारी टीका ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी शालिवाहन शक 1212 म्हणजे 12व्या शतकामध्ये, इसवी सन 1290 या दोन्हीमध्ये 78 वर्षाचं अंतर असतं. शालिवाहन शक 1212 किंवा इसवी सन 1290 प्रवरा नदीच्या काठावर नेवासे येथे ज्ञानेश्वर माऊलींनी
एका मंदिरामध्ये ही लोकांना सांगितली. सच्चिदानंद बाबांनी या 700 भगवद्गीतेच्या श्लोकाचं 9000 ओव्यामध्ये रूपांतर जेव्हा ज्ञानेश्वरांनी केलं आणि ही सर्वसामान्य माणसासाठी, मराठी माणसासाठी प्राकृत भाषेतून जगासमोर आणली आणि अत्यंत अनेक प्रकारची उदाहरणं देऊन आपल्याला भगवद्गीता सोपी करून सांगितली. ती भगवद्गीता ही ज्ञानेश्वरीच्या किंवा भावार्थ दीपिकेच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळते. त्याची अनेक संस्करण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याची भाषांतर आहेत. आपण जेव्हा हे सगळं वाचतो त्यावेळेस हे ज्ञान आपल्यामध्ये मुरल्या जातं आणि या ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी असं म्हटल्याप्रमाणे आपण याचा अभ्यास करून हे जर आपण स्वतःच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आपण आपलं जीवन सार्थक करू शकतो. त्यावेळेसची परिस्थिती, ज्यावेळेस अर्जुनाला ही गीता सांगितली गेली त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये कुठलाही भेद नाही हे आपण पाहू शकतो. माया, मोह, मत्सर, प्रेम, अहंकार हे शब्द त्याही वेळेस होते, आताही आहेत. म्हणून ह्या शब्दांशी लढण्यासाठी किंवा ह्या शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी भगवद्गीता त्यावेळेस जेवढी उपयोगाची होती तेवढीच आजच्या काळाला उपयोगाची आहे. सुखाचा शोध, त्यावेळेचा मानव पण सुखाच्या शोधात होता आणि आजचा मानव पण सुखाच्याच शोधात असतो. पण सुखपेक्षा समाधान किंवा आनंद हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याला सुखाच्या ऐवजी समाधान शोधायचं आहे, सुखाच्या ऐवजी आनंद शोधायचा आहे. सुखाला पर्यायी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द हा दुःख असतो, पण आनंदाला किंवा समाधानाला दुसरा शब्द नाही आहे. म्हणून ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला या गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागतो. ज्ञानाची लालसा किंवा स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा किंवा ईश्वराला जाणून घेण्याची जिज्ञासा त्याही काळात होती, आजच्याही काळात आहे. काळ जरी बदलला असेल तर ह्या इच्छा बदललेल्या नाहीत आणि ईश्वराची ओढ, ईश्वर कसा आहे हे पाहण्यासाठी आजही वैज्ञानिकही प्रयत्न करतात, आध्यात्मिक माणसंही प्रयत्न करतात, योगी प्रयत्न करतात. सामान्य माणूस त्याच्या शोधात असतो आणि ज्याची भक्ती किंवा दृढ श्रद्धा आहे त्या माणसालाच त्याची अनुभूती येते. ईश्वर दर्शन देतो, ईश्वर भेटतो म्हणजे तो स्वतः येऊन भेटत नसतो, तर त्याची अनुभूती येत असते आणि तो अनुभव हा आपल्याला गीता आणून देते. विज्ञान हे खूप प्रगत झालं आहे, सगळ्या सुखसोयी विज्ञानाने निर्माण केलेल्या आहेत. त्याबरोबर असमाधान पण जास्त निर्माण झालेलं आहे. लोक सुखी ही फक्त शारीरिक दृष्टिकोनातून असतील परंतु समाधानी नाही आहेत. विज्ञानाने सुख मिळतं, समाधान नाही मिळत. समाधान शोधायचं असेल तर अध्यात्माकडे जावं लागतं, समाधान शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरी धुंडाळावी लागते, समाधान शोधायचं असेल तर दासबोध वाचावा लागतो, समाधान शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी लागते किंवा गाथा वाचावी लागते. तुकाराम महाराजांना आपल्या जीवनामध्ये आणावं लागतं आणि त्यांचा अभ्यास करावा लागतो म्हणजे आपल्याला समाधान ही गोष्ट मिळत असते. सुरुवातीला ही गीता सांगण्याची अर्जुनाला ही पहिलीच वेळ नाही आहे. अर्जुनाला पहिल्यांदा सांगितली असेल, पण भगवंतांनी गीता याच्या अगोदर पण सांगितलेली आहे. भगवंतांनी सूर्यदेव विवस्वान यांना पहिल्यांदा गीता सांगितली, सूर्यदेवांनी मनूला सांगितली, मनूनी इक्ष्वाकुला सांगितली आणि कालांतराने ही लोप पावत गेली. म्हणून श्रीकृष्ण अवतारामध्ये अर्जुनाच्या रूपाने परत श्रीकृष्णांनी ही गीता सांगितली. तीच गीता आपण अभ्यासतो आहोत. ती त्या अर्जुनाला जेवढी उपयोगाची आहे. अर्जुन हा फक्त प्रतीक आहे, अर्जुन हे फक्त निमित्त आहे. जसं युगे 28 विटेवरी उभा, विठ्ठल 28 युगापासून पुंडलिकासाठी उभा आहे, पण पुंडलिक हे निमित्त आहे, तुमच्या माझ्या दर्शनासाठी तो उभा आहे. तसं तुमच्या माझ्यासाठी ही गीता तितकीच महत्त्वाची आहे. आपण असं म्हणतो की गीता हा हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. हा चुकीचा समज आहे. गीता हा हिंदू धर्माचा ग्रंथ नाही आहे. तो हिंदू धर्मात असेल, सनातन धर्मामध्ये असेल म्हणून आपण त्याचा अभ्यास करतो, परंतु सर्वच धर्माचे लोक याचा अभ्यास करतात. कारण गीता इज नॉट अ स्क्रिप्चर ऑफ हिंदुइझम. गीता इज नॉट द स्क्रिप्चर ऑफ हिंदुइझम. स्क्रिप्चर म्हणजे पटकथा किंवा वर्णन. हे हिंदूंचं तत्त्वज्ञान नाही आहे, हिंदूंसाठी तत्त्वज्ञान नाही आहे, बट इट इज द स्क्रिप्चर ऑफ ह्युमॅनिटी. हे हिंदुइझम नाही तर ह्युमॅनिटी आहे, मानवतेचं तत्त्वज्ञान गीतेमध्ये आहे. म्हणून अखिल मानवजातीला, पूर्ण जगातल्या कोणत्याही धर्माच्या मानवजातीला उद्बोधक ठरेल असं तत्त्वज्ञान या गीतेमध्ये भरलेलं आहे. म्हणून भगवद्गीता ही पूर्ण जगभर अभ्यासली जाते. अनेक देशामध्ये ती भाषांतरित करून वापरली जाते. अनेक तत्त्वज्ञ ती भाषांतरित करून वाचतात आणि अनेक तत्त्वज्ञ ती मूळ वाचता यावी यासाठी
त्यात संस्कृत भाषा शिकतात आणि मग त्याच्यातून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात. बाहेरचे लोक, इतर देशातले लोक याचा अभ्यास करतात, परंतु आपण त्याच्याकडे तेवढ्या भाविक दृष्टीने पाहत नाही किंवा अध्यात्माच्या दृष्टीने पाहत नाही किंवा ज्ञानाच्या दृष्टीने पाहत नाही. तर अध्यात्म जरी नको असेल तर आपण ज्ञान म्हणून या ग्रंथाकडे पाहण्यास काही हरकत नाही. आणि म्हणून आपण परदेशातल्या लोकांचा जर विचार केला, परकीयांनी हा ग्रंथ अभ्यासला म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याची उत्सुकता वाढत जाते. इंग्लंडमध्ये कार्लाइलने इमर्सनला सत्यसिद्धांताचा ग्रंथ म्हणून हा ग्रंथ भेट दिल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. म्हणजे दोन परदेशी व्यक्ती एकमेकांना हा ग्रंथ वाचण्याचा आग्रह करतात किंवा भेट म्हणून देतात. याचा अर्थ या दोघांनाही याचं तत्त्वज्ञान पटलेलं आहे. सर विल्यम जोन्स नावाचा एक पर्यटक 1793मध्ये इंग्लंडमधून भारतात आला आणि त्यांनी भारतात येऊन भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम संस्कृत भाषा शिकली. जे संस्कृत भाषेला विरोध करतात किंवा जे संस्कृत भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यांच्यासाठी ही फार मोलाची गोष्ट आहे की संस्कृत भाषा तो शिकला आणि त्याने भारतातल्या अनेक नामवंत ग्रंथांचं भाषांतर केलं. भगवद्गीता असेल, ऋतुसंहार, मनुस्मृती, शाकुंतल, गीतगोविंद अशा अनेक ग्रंथांचं भाषांतर केलं आणि हे भाषांतर तो आपल्यासोबत घेऊन गेला. कशासाठी घेऊन गेला की हिंदू धर्मामध्ये खूप धर्म चांगला आहे, त्या धर्माचा प्रचार मी करतो आहे असं नाही, तर हिंदू धर्मातलं जे तत्त्वज्ञान आहे, हिंदू ग्रंथामधलं जे तत्त्वज्ञान आहे ते मूल्य प्रसारासाठी, नीती प्रसारासाठी, नीतिमत्तेसाठी, आपल्या समाजाच्या नैतिक मूल्य उंचावण्यासाठी उपयोगाचं आहे. म्हणून त्यांनी ते सोबत नेलं आणि तिथल्या लोकांना ते त्यांनी वाचायला लावलं. ही जी भगवद्गीता आहे ही अध्यात्म आणि कर्म या दोन गोष्टींच्यावर प्रकाश टाकणारी आहे. बाकीच्या सगळ्या गीता आहेत, भरपूर गीता आहेत. भिक्षुगीता आहे, देवी गीता आहे, सूर्यगीता आहे, यमगीता आहे, शिवगीता आहे, हंसगीता आहे, गणेश गीता आहे, परशुराम गीता आहे, उद्धव गीता आहे, राम गीता आहे, अष्टावक्र गीता आहे. अष्टावक्र मुनींनी जनक राजाला जेव्हा उपदेश केला तेव्हा त्यांनी जो केलेला उपदेश आहे तो अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला जो उपदेश केलेला आहे तो उद्धव गीता या नावाने प्रसिद्ध आहे. वशिष्ठांनी रामाला उपदेश केला तो वशिष्ठ गीता या नावाने प्रसिद्ध आहे. रामाने लक्ष्मणाला उपदेश केला तो राम गीता या नावाने प्रसिद्ध आहे. अशा वेगवेगळ्या ज्या मोठ्या व्यक्तींनी, ऋषींनी, तत्त्वज्ञांनी हे मार्गदर्शन केले त्या वेळेला त्या नावाने ती गीता म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. यातच या गीता शब्दाचं आणि गीतेचं महत्त्व दडलेलं आहे. हा ग्रंथ नित्यनूतन आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हा वेगवेगळ्या पद्धतीने लावला जातो किंवा ज्याला जसा सुचला तशा पद्धतीने त्याचा अर्थ लावता येतो असं आपल्याला म्हणता येईल. जर एखादा पदार्थ आपण केलेला आहे, समजा चहा केलेला आहे, या चहामध्ये आपण विलायची टाकली असेल, तुळशीची पानं टाकली असतील, चहापत्ती टाकली असेल, साखर टाकली असेल किंवा आणखी कोणता मसाला टाकला असेल, तर पिणारे जर वेगवेगळ्या व्यक्ती असतील तर त्या प्रत्येकाची चव ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, कोणी गोड म्हणेल, कुणी त्याला कडवट म्हणेल, कुणी त्याला आणखी वेगवेगळे नावं देतील. अशी वेगवेगळ्या प्रकारची चव एकाच चहाची प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची असं जाणवत असते. किंवा एखादा गोड पदार्थ केला आपण घरामध्ये तर साखर, तूप, लोणी जे काही आपण वापरलेलं असेल त्या प्रत्येकाची चव त्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी लागते. तसं भगवद्गीता ही सुद्धा एकच असून सुद्धा वाचणाऱ्या प्रत्येकाला किंवा कोणी कर्म मार्गाने घेईल, कोणी भक्ती मार्गाने घेईल, कोणी ज्ञान मार्गाने घेईल, कोणी योग मार्गाने घेईल, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थ ते लावत असतात आणि त्याचं तत्त्वज्ञान जगाला सांगत असतात. म्हणून लोकमान्य टिळकांनी याला कर्म मार्गाने घेतलं आणि त्यांनी त्याचे अर्थ सांगितले. असं प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याचा विनोबांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. ह्या सगळ्यांनी जे काही सांगितलं ते सगळं आपल्यासाठी उपयोगाचं आहे. म्हणून पातंजली योग असेल, हठयोग असेल, कर्मफल त्याग असेल, संन्यास असेल, कर्मसंन्यास असेल, हे सगळे विषय या गीतेमध्ये आलेले आहेत. जसं समुद्रमंथन झाल्यानंतर त्याच्यातून 14 प्रकारची रत्न बाहेर आली. अमृत आलं, विष आलं, लक्ष्मी आली, कौस्तुभ आला, ऐरावत आला, पारिजात आला. हे असे सगळे वेगवेगळे त्याच्यातून नक्षत्र बाहेर आले. परंतु मूळ समुद्राचा जो थांग आहे तो कुणालाही लागला नाही, मूळ अर्थ लागला नाही.
तसं भगवद्गीतेमधून वेगवेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान बाहेर येत असतं, परंतु मूळ भगवद्गीतेचा अर्थ हा अथांग आहे आणि तो सहजासहजी आपल्याला लागत नाही. म्हणून विनोबा असं म्हणतात की माझं शरीर हे आईच्या दुधावर पोसलं गेलेलं आहे, पण विचार किंवा मन मात्र गीतेवर पोसलं गेलेलं आहे. जे मला जे काही शक्ती येते, माझे जे विचार तयार होतात ते गीतेमुळं तयार होतात, असं विनोबा या आपल्या ग्रंथामधून सांगतात. जीवन संग्राम, जीवन हे युद्ध, जीवन हे समर आहे. मग याच्यामध्ये रडणे, पडणे आणि हसणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतात. आपण रडतो म्हणजे दुःख होतं, पडतो म्हणजे चूक होते आणि हसतो म्हणजे सुख किंवा आनंद येतो. तर ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे जीवन असतं. म्हणून विनोबा भावे आपल्या भगवद्गीतेचं किंवा गीताईचं वर्णन करताना असं म्हणतात, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचरुनी कडेवरी. गीताई ही माझी आई आहे, गीतेला ती आई म्हणतात. आणि मी जेव्हा पडतो किंवा माझ्याकडून चूक होते, मी जेव्हा रडतो, जेव्हा दुःखी होतो, त्यावेळेस मला ही गीता कडेवर उचलून घेते आणि मार्गदर्शन करते आणि या दुःखातून मला बाहेर पडण्याचा मार्ग ही भगवद्गीता सांगते, असं वर्णन विनोबांनी केलेलं आहे. विनोबांचा गीतोपदेश असेल किंवा गीता प्रवचने असतील जी साने गुरुजींनी लिहिलेली आहेत. त्यांनी आपल्या तुरुंगवासामध्ये कैद्यांना या गीतेचा उपदेश गीता प्रवचनांच्या माध्यमातून केला आणि आईसाठी मराठीतून सोप्या भाषेमध्ये गीताई लिहिली. तर हे जे वर्णन आहे, हे वर्णन त्यांनी आईसारखं असं केलेलं आहे. म्हणजे गीतेला त्यांनी आई म्हटलेलं आहे. ही प्रत्येकासाठी आई ठरू शकते, प्रत्येकासाठी गीता ही आईची माया देऊ शकते, प्रत्येकाचं पोषण ही गीता करू शकते. विचारांचं पोषण करायचं असेल तर गीतेचा अभ्यास हा जास्त महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ज्याची शारीरिक शक्ती चांगली आहे त्याने कर्ममार्गाचा अवलंब करावा. कर्ममार्ग याचा अर्थ प्रत्येक कर्म हे आपण श्रेष्ठ आहे असं समजून करावं. कोणतंही कर्म हे कनिष्ठ नाही किंवा नीच नाही किंवा वाईट नाही. ते प्रत्येक कर्म किंवा स्वकर्म हाच आपला स्वधर्म आहे असं समजून करावं. आणि ज्याची मानसिक शक्ती चांगली असेल, शारीरिक शक्ती कमी असेल, त्या माणसांनी भक्तीचा किंवा बुद्धी समर्पण, मन आणि बुद्धी ईश्वरचरणी समर्पण करून आपण भक्ती करावी. आणि ज्याची बुद्धी चांगली आहे, ज्याचा अभ्यास चांगला आहे, त्यांनी ज्ञानमार्गाचा अवलंब करावा. म्हणजे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग या 3 मार्गांनी आपण भगवद्गीतेचा अभ्यास करू शकतो. गीता प्रिचेस नॉट रिनन्सिएशन इन कर्मा बट रिनन्सिएशन गीता प्रिचेस नॉट रिनन्शिएशन ऑफ कर्मा बट रिनन्शिएशन इन कर्मा, असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात. म्हणजे कर्माचा त्याग भगवद्गीता शिकवत नाही आहे, तर कर्मफलाचा त्याग शिकवते. कर्मात असलेलं जे फल आहे त्या फलाचा त्याग शिकवते. म्हणजे कर्मत्याग नाही, आपण करत असलेलं कर्म सोडून देणं. म्हणजे अर्जुनाने संन्यासाची भाषा बोलली तशी भाषा बोलणं हे चुकीचं आहे. आणि जे कर्म आपण करणार आहोत ते ईश्वरार्पण करणे. म्हणजे श्रीकृष्णासाठी मी युद्ध करतो आहे, न्यायासाठी मी युद्ध करतो आहे, जनतेसाठी मी युद्ध करतो आहे, अशी भावना ठेवून कर्म करणं किंवा युद्ध करणं हे ईश्वराला किंवा गीतेला मान्य आहे. आनंद आणि दुःख हे शरीराबाहेर असतात जेव्हा परमात्मा आत असतो, आणि ह्या परमात्म्याला आत घेण्याचं काम ही भगवद्गीता करते. आपण जन्म घेतला तेव्हाच आपल्यासोबत श्वास आले. श्वास चालू आहे म्हणजे आपण जिवंत आहोत. मग श्वास जन्मापासून मरेपर्यंत राहतात आणि त्याचसोबत वासना पण असते. मग श्वास आणि वासना हे जन्माने येतात आणि श्वास पूर्ण झाले तरी वासना जर शिल्लक असतील तर आपल्याला पुनर्जन्म येतो. आणि श्वास शिल्लक आहेत पण वासना संपलेल्या आहेत तेव्हा मग आपल्याला पुनर्जन्म येत नाही. म्हणून वासना संपवणे आणि इच्छा पूर्ण होतात पण वासना पूर्ण होत नसतात. म्हणून वासनावर विजय मिळवणं आणि आपल्या इच्छा पूर्ण करून आपले श्वास शिल्लक ठेवणं हेच शिकवण्याचं काम हे भगवद्गीता करते. हा आपला जो देह आहे हा सुद्धा एक रथाचं प्रतीक आहे. याच्यामध्ये अर्जुन हा कर्ममार्गी आहे आणि श्रीकृष्ण हे ज्ञानमार्गी आहेत.
आणि हनुमंत या रथावर जो आरूढ आहे तो भक्तिमार्ग आहे. म्हणजे आपल्याच शरीरामध्ये कर्म आहे, आपल्याच शरीरामध्ये परमात्म्याच्या रूपाने ज्ञान आहे आणि आपल्याच शरीरामध्ये हनुमंताच्या रूपाने भक्ती आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान हे या रथाचे 3 भाग आहेत. आणि जेव्हा अर्जुन या रथातून खाली उतरला, श्रीकृष्णांनी त्याला अगोदर उतरायला सांगितलं आणि श्रीकृष्ण जेव्हा उतरले आणि हा रथ जळाल्याची नोंद त्या किंवा घटना त्याच्यामध्ये आहे. याचं कारण की तिथं हनुमंत जे रथावर आरूढ होते, त्या ध्वजेवर आरूढ होते, त्यांनी सगळ्या अस्त्रांचा तिथे साठा केलेला होता. आणि जेव्हा भगवंत त्यातून बाहेर गेले त्यावेळेस तो रथ जळाला. तसं आपल्यातून सुद्धा जेव्हा परमात्मा जातो तेव्हा हा देह हा मातीमोल होतो, याची किंमत उरत नाही. म्हणून आपण आपल्या शरीरामध्ये परमात्म्याचं स्थान कसं निश्चित होईल, परमात्मा आपल्या शरीरात असतोच, तो आपण कसा ओळखता येईल, आपण स्वतःला कसं ओळखता येईल हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्याचा अभ्यास, त्यासाठी गीतेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा असं म्हणतात की टिटीभू चाचूवरी माप सुये सागरी मी नेनतू त्यावरी प्रवर्ते येथे. हा ज्ञानेश्वरीच्या अध्याय 1 मधला 68वी ओवी आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वर असं म्हणतात की टिटवीने जसा समुद्र कोरडा करावा तसा माझा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वर माऊली जर असं म्हणत असतील, एवढी ज्ञानेश्वरी लिहून एका टिटवीच्या चोचीत बसेल एवढ्या पाणी, म्हणजे समुद्रातून काढल्यानंतर जसं ज्ञान असतं तसं ज्ञानेश्वरी मी लिहिलेली आहे, तर आपण तर त्यांच्यापेक्षा फारच म्हणजे मुंगी म्हणणे इतपत सुद्धा लायक नाही आहेत. आपण इतके लहान आहेत. आपण आपल्या परीने याचा अर्थ लावण्याचा आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपण भगवद्गीता समजून घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं. एवढं बोलून मी आजचा हा विषय इथे पूर्ण करतो. आपण सर्वांनी मला जी साथ दिली, या साधू संघाच्या वतीने जी मला साथ मिळाली, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आजचा विषय